श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रथम नाव माझं ओम गम गणपती, ओम गम गणपतये नमः हे गणपती नामस्मरण करून मी कविता सुरुवात करतो. तसंच आज दत्त जयंती 2024 आहे आणि तारीख आहे 14/12/24. तर मला जो अनुभव आला दत्त जयंतीच्या दिवशी, दत्त जयंतीचा दिवशी आपण काहीतरी तुम्हाला सांगावं, तो अनुभव मी सांगतोय. मला 20-25 वर्षापूर्वीचा अनुभव, मला आलेला 20 ते 25 वर्षापूर्वीचा अनुभव म्हणजे देवावर श्रद्धा असणं हे जरूरीच आहे, देवाची पूजा करणं जरूरीच आहे असं मला वाटायला लागलं. आणि खरोखर देव आपला हे प्रत्यक्ष देव आपल्या अवतीभोवती असतो, आपल्याला समजत नसतं आणि आपणच विनाकारण दुसरीकडे बघत असतो. पण प्रत्यक्ष देव आपल्या जवळच असतो, प्रत्यक्ष हृदयात असतो, आपल्याकडे देव जवळपासच असतो. हे मला एक सांगायचं वाटतं, ह्या माझ्या कवितेतून सांगतोय. आता हा फक्त आलेला अनुभव मी सांगतोय, मग त्याच्याबद्दल मला कोणतीही चर्चा नको आहे. हे विनाकारण ज्यांना काही गोडी नसते त्यांच्याबद्दल मला काय म्हणत नाही पाहिजे. ज्यांना गोडी आहे त्यांनाच मी सांगतोय. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचे दर्शन. श्री दत्तगुरु जयंती आले माझ्या मनात, श्री दत्तगुरु जयंती आले मनात. अनुभव मला सांगतो प्रत्यक्षात, अनुभव आला मला सांगतो प्रत्यक्षात. सहज उभा होतो माझे अंगणात, सहज उभा होतो माझे अंगणात. 3 व्यक्ती आल्या कर्नाटक रूपात, 3 व्यक्ती कर्नाटक म्हणजे वेशामध्ये आले. 3 व्यक्ती कर्नाटक वेशात. मनात आले दत्तगुरु मुखात, मुखात आले दत्तगुरु मुखात. गोंधळून गेलो काही क्षण, गोंधळून गेलो काही क्षणात. आशीर्वाद हात उंचावत, आशीर्वादाचा हात उंचावत. निघून गेले काही क्षणात, निघून गेले काही क्षणात. गेलो मी पाठी मी शोधत, पण नाही कुठे दिसत, पण नाही कुठे दिसत. आजही गाणगापूर प्रसाद हातात, आजही गाणगापूर प्रसाद हातात. मनी ऑर्डर दत्त जयंती लक्षात, मनी ऑर्डर दत्त जयंती लक्षात. तीर्थप्रसाद विभूती, तीर्थप्रसाद आणि विभूती, तीर्थप्रसाद आणि विभूती असते डबीत. पोस्टमन देतो माझ्या हातात, पोस्टमन देतो माझ्या हातात. 2020 होतो कोरोना काळात, 2020 कोरोना काळात. प्रसाद घेऊन पोस्टमन हातात, प्रसाद घेऊन पोस्टमन हातात. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हा असा चमत्कार मला झाला आहे. आजही मी अभिषेक मनी ऑर्डर पाठवतो, प्रसाद हातात येतोय. फक्त फोनवरती माझी कधी क्वचित चर्चा होते ब्राह्मणांशी, अगदी शुद्ध मराठीत ते माझ्याशी बोलतात. हे कसं काय कधी काय मला माहीत नाही, पण जो अनुभव आहे तो मी सांगितला. दत्त जयंतीच्या निमित्ताने काही कोणाला सांगावं असं माझं मनात आलं म्हणून ते सांगितलं. दुसरा माझ्या प्रसिद्धीचा किंवा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट करतो. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.